553 कोटी रुपयांचा हा निधी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार एकनाथ शिंदे, पालकमंत्री नामदार विजयभाऊ शिवतारे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार दत्ता सामंत, आमदार सत्यजित पाटील, शिवाजीराव नाईक, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, तहसीलदार रामहरी भोसले यांच्यासह बांधकाम रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्म आणि जन्मभूमीत महाराष्ट्र राज्यातील युती शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे दिमागदार उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन असा भव्य समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते व राज्यातील विविध मंत्री महोदय व शिवसेना भाजप पक्षाचे विविध आमदार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये दौलतनगर तालुका पाटण या ठिकाणी संपन्न झाला. विशेषतः दुर्गम भागाकरता ज्या मागण्या केलेल्या आहेत, मी स्वतः या संदर्भात लक्ष घालेन आणि दुर्गम भागाला रस्ता मिळाला पाहिजे. छोटे छोटे वाडे हे या ठिकाणी वाड्या वस्त्या या रस्त्याने जुडल्या पाहिजे. खरं म्हणजे या संदर्भात एक आपण योजना देखील आता तयार करतो की ज्या योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या वाडे रस्त्या सगळे त्यांना वस्त्यांना त्या ठिकाणी रस्ते मिळाले पाहिजे हा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि म्हणून निश्चित त्यामध्ये देखील आपण लक्ष घालू. खऱ्या अर्थाने सर्व या मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे मंत्री आमदार आहेत, हे या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे. मगाशी मी विचार करत होतो, शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय, असं तसं हे ते दादा कोंडके म्हणायचं इंटरनॅशनल फालम फोक हेच बघत होतो मी. त्यामुळं काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही. पण सारखं भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री. मी आपलं उंदरासारखं गप बसलो होतो. म्हणलं आपण कुठल्या पक्षात आहे तेच मला कळणार झालं नाही आणि काय करतो हेच कळणार नाही. गवसा मी म्हणलं आता काय करायचं काय, म्हणलं शंभूला आता म्हणलं कधीतरी नाही सापडेल नाही तो मला गाठणार हो, त्याची काळजी करू नका तुम्ही. पण एक सांगतो, लोक कोणाच्या मागं उभे राहतात, जो काम करतो, पक्ष कुठलाही असू दे, पण जो काम करतो. आणि आज अभिमानाने सांगावंसं वाटतं, एवढा दुर्गम असा हा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि त्यात मी दररोज गेले कित्येक वर्ष बघतोय, फक्त रात्री घरी जायचं, आंघोळ करायची, 7:30 वाजता स्टार्टर मारला की परत मतदारसंघच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात चक्रा मारायच्या. असा आपला मित्र मिस्टर शंभूराज देसाई. की आज लोकनेते साहेबांचं यथोचित स्मारक हे राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी उभं राहिलं आणि एका गोष्टीचा त्याहीपेक्षा आनंद आहे. 20 नोव्हेंबर 1915 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्तेच या स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं आणि आज 21 जानेवारी 2019ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हस्ते या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन करतोय. म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता, दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून आज राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आपण सगळेजण पाहतोय. साहेब, मला या निमित्तानं नम्रपणानं सांगायचं आहे, हा माझा पाटण तालुका हा दऱ्या खोऱ्यात डोंगरात वाडी वस्तीत विखुरलेला हा पाटण तालुका आहे. ह्या तालुक्याचं नाव हे राज्याच्या नकाशावर कधीच आलं नसतं जर लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांसारखा एक करारी नेता
या तालुक्यामध्ये जर जन्मला नसता तर आमच्या तालुक्यातल्या डोंगरा दऱ्यात वाडी वस्तीत राहिलेल्या माणसाच्या कमरेचं लंगोट अजून सुद्धा या ठिकाणी निघालं नसतं. समारंभाबरोबरच पाटण विधानसभा मतदारसंघातील तारळी धरणातून 50 मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनाचे ई भूमिपूजन व पहिल्यांदाच राज्यात सर्वात जास्त म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 54 गावातील नळ पाणी पुरवठा योजनाचे ई भूमिपूजन असा संयुक्तिक समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री साहेबांना पाटण विधानसभा मतदारसंघाकडून हे मान